नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त भाषण. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. ही लोकप्रिय घोषणा देणारी व्यक्ती म्हणजेच सुभाषचंद्र बोस होय. 23 जानेवारी 1897 रोजी ओडिशा राज्यातील कटक या गावी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. महात्मा गांधींनी लुई फिशर या अमेरिकन पत्रकारासोबत चर्चा करताना सुभाषचंद्र बोस यांचा देशभक्त असा उल्लेख केला होता. नेताजींचे योगदान आणि प्रभाव इतका मोठा होता की काही जाणकारांच्या मते त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते तर कदाचित भारताची फाळणी झाली नसती. जानकीनाथ हे त्यांचे वडील होते तर आईचे नाव प्रभावती असे होते. सुरुवातीच्या काळात सरकारी वकील म्हणून त्यांनी काम केले. नंतर त्यांनी स्वतःची वकिली सुरू केली. इंग्रज सरकारने त्यांना राय बहादर हा किताब दिला होता. वयाच्या 15व्या वर्षी ते गुरुच्या शोधात हिमालयात गेले होते. गुरुचा शोध असफल ठरला. स्वामी विवेकानंद यांचे साहित्य वाचून ते त्यांचे शिष्य बनले. 1921 साली इंग्लंड येथे जाऊन ते भारतीय नागरिक सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले. परंतु त्यांना इंग्रजांची चाकरी करण्याचे मान्य नसल्याने ते मायदेशी परतले. 20 जुलै 1921 रोजी महात्मा गांधी सोबत त्यांची पहिली भेट झाली. 1922 साली दासबाबूंनी कोलकाता महापालिका निवडणूक जिंकली. सुभाषबाबूंची महापालिका प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली. लवकरच सुभाषबाबू एक अग्रेसर युवा नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषचंद्र बोस यांना एकूण 11 वेळा कारावास भोगावा लागला. 1921 साली सर्वप्रथम त्यांना 6 महिन्याचा कारावास भोगावा लागला. 1933 ते 1936 पर्यंत ते युरोपात होते. या काळात त्यांनी इटलीचे नेते मुसोलिनी यांची अनेकदा भेट घेतली. मुसोलिनीने त्यांना सहकार्य करण्याचे वचन दिले होते. 21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजींनी सिंगापूरला अर्जी हुकूमत ए आझाद हिंदची स्थापना केली. एकूण 9 देशांनी यावेळी सुभाषबाबूंना पाठिंबा दर्शवला. 6 जुलै 1944 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी रेडिओवरून महात्मा गांधींना उद्देशून भाषण केले. या भाषणात नेताजींनी महात्मा गांधींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केला आणि युद्धासाठी आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे नेताजींनी महात्मा गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. अशी ही थोर व्यक्ती 18 ऑगस्ट 1945 च्या दिवशी कशी व कुठे बेपत्ता झाली, पुढे त्यांचे काय झाले हे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.